प्लेयर ऑफ द मॅचच्या अवॉर्डसाठी अण्णाला खूप खूप अभिनंदन. असंच पुढच्या वर्षी परत आम्हाला सांगा. असंच आणि याच्यापेक्षा जास्त एक जबरदस्त परफॉर्मन्स आम्हाला पुढच्या वर्षी पण बघायचं आहे अण्णाकडून. नॉन स्ट्रायकर बॅट्समॅनचं नाव. शॉट. पहिला चेंडू आणि आउटसाइड एज. बॅट्समॅनचं नाव हर्ष. हर्ष. चला पहिल्या चेंडूवर एक धाव. श्री गणेश झालाय. अंपायर अंपायर थांबा एक मिनिट थांबा. बॅट बॅट. बॅट. हाँ हाँ वो आके गया वापस वापस आएगा. स्टार्ट एम्पायर. हाँ गुड स्टार्ट. गुड शॉट. फुल टॉस बॉल. आतमध्ये जाय बॉल. 2 रन. वाइड बॉल. एम्पायर नो बॉल. फ्री डाय काय. फ्री डाय काय. फ्रीट फ्रीट नाही आहे. शॉट. हॉट कॅच. ओवर संपली. 1 ओवर 7 रन 1 विकेट. चार बॉल सॉरी. तुम्हाला स्कोअर अपडेट करता येतो का? मग मी कॉमेंट्री करतो. नाही ते लफडा आहे. हां चालेल. स्कोअर अपडेट करू का मी? हा स्कोर येणार क्या UIC जूनियर. अरे अंपायरचा फोन येतो. बैट्समैन न्यू नेम सिद्धि देश. एक रन. ओवर होऊन द्या. एक लास्ट बॉल न्यू ओवर लागेल है ना. 5 बॉल देता ना. हवा ही ओवर संपली. हॅलो 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 चेक. हॅलो काय बोल. दुसरा माईक आवाज खूप कमी आहे. शॉट.
एक ओव्हर 10 रन 1 विकेट. आजच्या दिवसाचा दुसरा सामना UIC ज्युनियर्स वर्सेस UIC इमर्जिंग. संघाचे तरुण तडफदार असे खेळाडू सिद्धेश जी दादा पांगरेकर आपल्या संघासाठी धावांचा विक्रम करण्यासाठी सज्ज. नवीन बॉलर सुबोध सुतार आपल्या संघासाठी नेतृत्व करताना. या षटकाचा पहिला चेंडू सामन्याला सिद्धेश आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा आणि एक अवांतर धाव. धाव फलकावर धाव संख्या 11. सामन्याचा पहिला चेंडू पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा. एक पुन्हा एकदा अवांतर धाव सुबोध यांच्याकडून. संघासाठी उत्कृष्ट असा बॉलर सुबोध यांच्याकडून. दिसतंय आवाज एवढा नाही. काय बोलतो? पहिलाच बॉल हा मी नॉर्मलच बोलतो. सुबोधची पहिल्या बॉलला न होता काय? फेवरेट टीम आहे. सुबोधचा पहिला बॉल नव्हता. पहिला वाईट दुसरा नो होता. आता काय झालं? आता मारला नाही. सिंगल आला ना आता. दोन का एक? दोन आहे ना? दोन आता गेला. नो पण अरे आता अभि का बोल ना. नो टाकला तो प्लस नव्हता. दो आहे ना आताचे दोन. कोण मारला? अरे जुना बॉल नाही आहे इधर. आहे. सब बारी आहे. नाही नाही. स्कोर किती आला आता? आताचे दोन ना? 14. धाव फलकावर धाव संख्या 14. एक बॉल ना. एक बॉल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यावी. आहे भालूलेला ना. एकच बॉल झालाय. एक बॉल 14 रन. पुन्हा एकदा सुबोध सज्ज आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट असा चेंडू ऑनच्या दिशेने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न सिद्धेश याच्याकडून. डिक्लेअर आउट झाला ना तो. सिद्धेश दादांच्याकडून उत्कृष्ट अशी फलंदाजीचा नमुना आपण इकडे पाहतोय. पुन्हा एकदा शॉट मारायचा प्रयत्न पाहूया. कॅच होऊ शकते की नाही. सुंदर अशी कॅच सुबोध याच्याकडून स्वतः बॉलर. संघासाठी दुसरा हादरा. मला ना ते बोलायचं आहे ते. पहिले उद्या पहिली नरटी कॅच आउट ना. अच्छा रनआउट दाखव ना. काय बोलतोय? हॅलो 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 हॅलो. सुंदर असा कमबॅक सुबोध यांनी केलेला आहे. एक असा ह्या आधी आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. सुंदर असा पुल शॉट खेळला होता सिद्धेशांनी. पुन्हा एकदा तसाच शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सिद्धेश बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 15. 2 माफ करा 16. 2 बाद 16. 3 बॉल झाले ना. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील सुबोध. सामना करतील संघाचे कर्णधार अंकित कदम. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने फटका मारलेला आहे. बघूया किती धावा होतील.
2 रन घेण्याचा प्रयत्न होता पण 1 रनामध्ये त्यांना समाधान मानावं लागेल. अंकित आकाश हे दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत आणि आता बघा हर्ष काय करतील. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू सामना करतील. बरोबर दोन्ही हर्ष. अनुभवी फलंदाज आपल्या संघासाठी धावाचा डोंगर करण्यासाठी सज्ज. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने फटका मारलेला आहे. बघूया 1 धाव. शेवटचा चेंडू सामना करतील अंकित. लास्ट बॉल. धाव फलकावर धाव संख्या 18 रन. या सामन्याचा या षटकाचा शेवटचा चेंडू सामना करतील अंकित. सुंदर असा फटका कर्णधार संकेत कदम आयरे यांच्या हातातून गेलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 19. धाव फलकावर आकाश. धाव संख्या 19. बरोबर. आपण हे सलग दुसरं वर्ष विकेट ट्रॉफीचं आयोजन करत आहोत. तर याआधी जो सामना झाला UIC मास्टर्स आणि कोकणनाथ हा एक चुरशीचा सामना झाला होता. तर ह्यामध्ये तुला काय वाटतं की जो सेकंड बॅटिंग चालू होती आणि जो अण्णांनी झेल पकडला त्या अज्जूचा, जर अज्जू राहिला असता तर कोकणनाथ जिंकला असता का? अगदी जिंकला असता. अज्जू पण एक अतिशय अनुभव असा खेळाडू, संघाला आपल्याला जिंकवण्यासाठी सज्ज होता तो. आणि त्याची बॅटिंग बघून अगदी असं वाटलंच होतं की हा उभा राहिला तर संघ जिंकू शकतो कोकणनाथ. हो, तसंच आता अनुभव आता इथे सादर करतील अंकित आणि हर्ष. अथर्व वाईट बॉल. अथर्व गुरुवाची पहिली ओव्हर आणि पहिलाच वाईट बॉल. पुन्हा एकदा अवांतर धावा आणि सुरुवात केलेली अथर्व यांनी काहीच आपल्या भावाला सांगत आहे वाईट बॉल टाकू नकोस. धाव संख्या झालेल्या 20. सामन्यातील तिसरा षटक. पहिला चेंडू अथर्व. सामना करतील अंकित कदम आणि पण संकेत दादा झेल बाद करण्यात अयशस्वी. संघाचे कर्णधार जर असं झेल सोडतील तर काय मोटिवेशन येईल संघाला, हा विचार करा. एका कॅप्टनने झेल सोडलेला आहे. खूप महाग पडू शकतो आकाश हा झेल. कारण की अंकित चांगली फलंदाजी करतात. बघूया आता ह्या आपल्याला जी लाईफ मिळाली आहे त्याचा काय फायदा घेतील. पुन्हा एकदा आखूड टप्पा टाकलेला होता. पुन्हा अवांतर धाव संख्या झालेली आहे 22. 2 बाद 22 धावा. राजू दादा कदाचित संकेत दादानी ही कॅच सोडली की मॅच सोडली, काय वाटतं तुला? मला वाटतं मॅचच सोडली आहे. कारण की अंकित सारख्या फलंदाजाची कॅच सोडणं ही खूप महाग आहे. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने. बघूया झेल होऊ शकतो का, आणि हा बाहेर गेलेला आहे. धावा 2. पंचांनी 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. धाव संख्या 24. हर्ष धाव फलकावर धाव संख्या 24. या षटकातले 2 चेंडू सामना करतील पुन्हा एकदा हर्ष. पुन्हा एकदा एक अवांतर धाव आणि पंचांचा वाईटचा इशारा. दोन्ही तरुण तडफदार अनुभवी असे खेळाडू UIC ज्युनियर्सचे, अतिशय आक्रमक. काहीच लाईन लेन बिघडलेली आहे अथर्वची. आणि बाद इनसाइड एज लागला आणि हर्ष त्रिफळाचीत झालेले आहेत. संकेत यांनी जर संकेतने कॅच सोडला नसताना तर अजून चांगले 2 बॉल टाकले असते त्याने. अजून अतिशय चांगले बॉल टाकले असते त्याने. त्यांचा कॉन्फिडन्स वाढला असता. पण आता कर्णधाराने कॅच सोडली तर आता काय बोलणार. त्यात पण भाऊ होतोय.
त्यात भावानेच त्याच्या कॅच सोडली तर काय बोलणार आता. पण पुन्हा एकदा कॉन्फिडन्स गेन करण्यामध्ये अथर्वनी आपल्या संघाला जिंकवण्याचा प्रयत्न. काय बडबडताय मी माझं मला माहिती. सावण्या आता फलंदाजीसाठी येतील. UIC चे अनुभवी फलंदाज आणि एक ऑलराऊंडर धीरज पाटील. थोडीसं असं त्यांना बघून आहे ना मला रोहित शर्माची आठवण येते. थोडंसं त्यांची बॅटिंग स्टाईल शैली तशीच आहे आणि चालण्याची स्टाईल पण तशीच आहे त्यांची. अथर्वच्या गोलंदाजीचा सामना करतील धीरज पाटील. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने रोहित शर्मा सारखा मारला बॉल. रोहित शर्मा सारखाच एक ऑफसाईडच्या दिशेने एक कट शॉट मारला आहे त्यांनी. धाव संख्या झालेली आहे 27. 3 गडी बाद, 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील. खूप असं महागडं षटक टाकलेलं आहे अथर्व याने. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने धाव संख्या 2. बघितलं हा पण फटका लेग साईडला कसा मारला सरळ रोहित शर्मा सारखा. युट्यूबवर जा, रोहित शर्माची बॅटिंग बघा आणि बॅटिंग बघत बघत ह्याची बॅटिंग बघा. असं बोल. मुंबई इंडियन्सची मॅच आहे वाटतं आज. नाहीये, उद्या आहे. उद्या रोहित शर्माची बॅटिंग बघा आणि आज धीरज पाटीलची बॅटिंग बघा. अगदी राजूदादा अगदी बरोबर बोललास धीरज. एकदम अनुभवी असे खेळाडू आपल्या संघासाठी. संकेत आहे रे एक अंकित ह्यांना नाश्ता करवला नाही का? संकेत दादा ही तुझी कॅच होती. मी तर तुला सांगू इच्छितो मी असतो तर तिथे अगदी अटेम्प्ट केला असता त्या कॅचसाठी. नाश्ता केला नाही वाटतं सकाळी त्याने. हा आकाश ओव्हरची समाप्ती. फिफ्टी 50 ओव्हर हा नियम 50 ओव्हरचा नियम. ह्या ओव्हरमध्ये जर फलंदाजीने 16 रन मारले तर 8 रन ऍड होणार ना अजून. बरोबर 50% ऍड. 50 ओव्हर. फिफ्टी ओव्हर. या ओव्हरमध्ये 16 रन मारायचे आहेत. जर 16 रन नाही मारले समजा 15 रन मारले तर अर्धे होणार. रुपेश सोडिये आपल्या संघासाठी पुढचा षटक घेऊन. सुंदर असा टोलावून दिलेला चेंडू झेल होऊ शकतो का? सुंदर प्रयत्न केलेला होता राजपूत यांनी, गौरव राजपूत, पण त्यांचा प्रयत्न निष्फळ झालेला आहे. रुपेश सोडिये संघासाठी चौथा षटक घेऊन सामना करतील अंकित. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने डोलावून दिलेला आहे. 2 धावा. राजू दादा या मॅच मध्ये 3 असे कॅच अटेम्प्टेड होते पण ते सुटले. काय वाटतं तुला? खूप महाग पडू शकतो संघासाठी. हॅलो सुंदर असा फटका झेल होऊ शकतो का? आणि झेल बाद. एक लाईफ मिळाली होती अंकितला पण त्याचा काही फायदा करता आला नाही आणि बाद झालेले आहेत. मगाशी तू आकाश विचारलं की झेल आतापर्यंत मला वाटतं 5-6 विकेट पडल्या असत्या UICच्या, पण कर्णधारांनीच कॅच सोडले तर आता काय बोलायचं. हा तिकडे जा असं बस या साईडला बस. रुपेश सोडियाने चांगला चेंडू टाकला होता
एकदम असा ओव्हरपिच चेंडू होता, पण लांब मारण्यामध्ये अंकित फसले आणि गौरव राजपूत यांनी उत्कृष्ट असा झेल पकडला. हा सामन्यातील दुसरा झेल पकडला त्यांनी. लाली सामना करतील हर्षित गोयल सामना करतील रुपेश सोडिया यांचा. एक अँड्रे रसेलची यांच्यात ताकद आहे. अँड्रे रसेल सारखे दादा, हे अँड्रे रसेल सारखे शॉट मारतात बघा. त्यांचा जो बॅकलिफ आहे आणि बॉडी पण तशीच आहे, थोडे मसल्स कमी आहेत, पण अँड्रे रसेल सारखी बॅटिंग करतात ते. हर्षित सुंदर असा पटका लेग साइडच्या दिशेने. एक ए जरा मागे बसा रे थोडं. सुखवीर ह्या साईडला आहे रे, इकडे नाही तर तिकडे लांब बाउंड्रीला जा. मागे या नाही तर मागे जा तिकडे. वाईट बॉल आणि 1 रन, 2 धावा. हा वाईट प्लस. चांगलं षटक टाकत होते, पण काय माहित नाही आता फुलटॉस बॉल टाकला लेग साईडच्या दिशेने आणि एक अवांतर. त्यात मध्ये एक विकेट किपरने बॉल सोडलेला आहे. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने 2 बॉल 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 बॉईज. ओव्हर झाली. 8 आले, 4 मायनस होणार. हा नंतर हा 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 इनिंग ब्रेक मध्ये स्कोर टोटल सांगा मग मी सांगतो. 34 झाले, 4 मायनस 30. हा आता 8 आले नाही, मग 34 ना टोटल. माफ, सॉरी 34 आहे. 38 स्कोर आहे, तर 4 मायनस झाले आहेत 34. पुन्हा एकदा जयंत पाडावे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. शेवटचा षटक घेऊन बघ्या किती धावा देतात. आणि हे दोघे अनुभवी फलंदाज, एक युवा वर्सेस अनुभवी. बघ्या लाली आणि धीरज किती धावसंख्या करतील आपल्या संघाने. शेवटचा षटक घेऊन येत आहे जयंत, सामना करतील लाली. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने फटका मारलेला आहे, तिथे मिसफील्ड झालेली आहे, पण कौशल यांनी त्याला रिकव्हर केलेला आहे. एक जोरदार असा फटका मारला होता ऑफसाईडच्या दिशेने. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू, सामना करतील धीरज. सुंदर असा ऑफसाईडच्या पुन्हा एकदा एक फुल लेंथ गोलंदाजी करत आहेत, कारण की ऑफसाईडच्या दिशेने किती जोरात मारला तर 2च धावा जाणार आहेत. एक चांगला ह्या ग्राउंडच्या हिशोबाने एक चांगली गोलंदाजी करत आहेत जयंत. तिसरा चेंडू, सामना करतील लाली. एक सुंदर गोलंदाजी करत आहेत जयंत. 3 बॉल 3 आलेले आहेत, धावसंख्या झालेली आहे 37. सुंदर असा फटका मारलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. सचिन बारे यांना खूप अनुभव आहे फिल्डिंग करण्याचा. UIC सिनियर्स मध्ये खेळायचे.
सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे. कौशल सिंग यांच्याकडे गेलेला आहे सुंदर असं क्षेत्ररक्षण. लास्ट बॉल. शेवटचा षटक टाकत आहेत. 5 चेंडूत 5 धावा दिलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी करत आहेत. बघ्या आता लाली या सामन्यातील षटकार मारतात का चौकार मारतात बघ्या. डेलिब्रेट सुंदर सुंदर गोलंदाजी. सुंदर. टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजवा जयंतसाठी. 2 असे अनुभवी आणि सुंदर फलंदाज होते. आणि मी पुढच्या सामन्यासाठी प्रकाश स्पोर्ट्स क्लब आणि UIC सिनियर्सचे कर्णधार खालच्या ग्रुपमध्ये. ओके. हा स्कोर 42 विन आहे. 42 विन. 4 मायनस करून 42 विन आहेत. हॅलो. सेकंड मॅच UIC सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स क्लब. प्रवीणकडे चला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत पुढच्या सामन्यासाठी. प्रकाश नाटेकर आमचे मित्र इथे उपस्थित आहेत आणि यांच्या हस्ते अँड्र्यू या वेलकम. UIC सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स क्लब कॅप्टन आलेत का? तो संघाचे कर्णधार या प्लीज. प्रमोद कांबळे आणि महेश साटम दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज. दुसरा सामना आजच्या दिवसाचा VK ट्रॉफी आपण बघत आहोत आणि VK ट्रॉफीमध्ये खूप छान सामने सुरू आहेत. पहिला सामना आपण बघितलं लेजंड्सचे आणि नंतर दुसरा सामना हा सुरू आहे UIC ज्युनियर्स आणि UIC एमर्जिंगमध्ये. 40 रन्सचा टार्गेट दिलेला आहे आणि जोपर्यंत दुसरा इनिंग चालू होत आहे तोपर्यंत आपण टॉस करून घेऊ. महेशजी या. प्रकाश स्पोर्ट्स क्लब आणि UIC सिनियर्स. चला प्रमोदजी कांबळे प्रशांतजी उपस्थित आहे आणि तुषार आणि प्रकाश. चला टॉस करूया. UIC एक बाजूला आणि दुसऱ्या बाजूला VK ट्रॉफी. प्रशांतने कॉल केला. UIC टॉस झाला अँड्रूच्या हस्ते आणि UIC आलाय. अरे प्रशांत टॉस जिंकून आपला निर्णय. सर्वप्रथम बॉलिंग का काय आपले मित्रच आहेत. पहिली बॅटिंग त्यांना खूप जमले सकाळपासून असतील तर त्यांना पहिली बॅटिंग किती रोखण्याचा प्रयत्न करत नाही. असं काय टार्गेट नाही पण ट्राय करू जेवढं पॉसिबल आहे तेवढं लवकर आउट करायचं. याच्या आधी आपण 2 सामने बघितले. एक लेजंडचे सामने 40 असतात आणि आता पण 40 चे टार्गेट आहे. एव्हरेज स्कोर 50 झालाय. 30 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करत. त्याच्या आतच ट्राय करू आम्ही. 30 पर्यंत आमचं टार्गेट असेल. पण ठीक आहे. आमची बॅटिंग लाईन वसईवरून वगैरे आम्ही प्लेयर मागवलेले आहेत. लांबून प्लेयर आलेले आहेत आमचे. तर काय आम्हाला टेन्शन नाही चेस करायला. चला बेस्ट ऑफ लक. प्रशांत ने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तुषार आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय? फर्स्ट पहिली सेकंड आता बॅटिंग असणार आहे. हरकत नाही. 50 जरी टार्गेट ठेवू आम्ही. 50 जरी मारायचा ठीक है. तशा पद्धतीने आम्ही घेऊ. और इस आयोजन के बारे में
और जो माहौल इस समय नज़र आ रहा है, कैसा लग रहा है आपको ग्राउंड पर इस समय? गर्मी काफ़ी है, मैं समझ सकता हूँ, लेकिन इस गर्मी ये गर्मी फील नहीं हो रही है जोश के आगे? ही माझीच टीम आहे, सगळे US वाले पण माझेच आहे, सगळे सहकारी माझे सगळे मित्र परिवारच आहे. मला चांगलं वाटतं. मी पहिल्यांदा नाही, ही टुर्नामेंट अशी आहे की मी इथे न जाता कुठे पण मी इकडेच खेळतो, अशी टुर्नामेंट आहे. कारण माझी अजून एक मॅच चालू आहे, तरी पण मी ठेवून मी या मॅचसाठी आलो खेळायला. ठीक आहे, तरी चांगला ऑर्गनाईज केला त्याबद्दल धन्यवाद. तो बेस्ट ऑफ लक दोनों टीम ला. और तुषार, आपको भी बेस्ट ऑफ लक. जल्दी से जल्दी आप तैयारी करें. प्रकाश नाटिकर, थैंक यू. और फिलहाल टॉस बॉक्स से इतना ही. दूसरे मैच का टॉस हो चुका है. UYC सीनियर्स बनाम प्रकाश स्पोर्ट्स क्लब को पहले बैटिंग के लिए आमंत्रित किया है. UYC सीनियर्स के कप्तान प्रमोद कामले, प्रशांत है टॉस के लिए. तो बेस्ट ऑफ लक दोनों टीमों को. बढ़ते हैं दूसरी पारी की तरफ. मैच शुरू होने वाला है. दोनों बैट्समैन को आमंत्रित करेंगे और देखते रहिए विकेट ट्रॉफी. थैंक यू. कुशल सिंग आणि बॉलिंग एंडवर संघाचे अनुभवी तरुण तडफदार असे खेळाडू रोहित सुतार. सुंदर असा फटका सुबोच्या बॅटमधून आणि हा पंचांनी आपला निर्णय कळवावा. आणि पंचांचा 6 रनांचा इशारा. उत्कृष्ट असा फटका, उत्कृष्ट अशी बॅटिंग सुबोध यांच्याकडून मॅचच्या पहिल्या चेंडूवरती आणि या टुर्नामेंटच्या पहिला षटकार सुबोध यांनी लावलेला आहे. या संघासाठी थोडा कॉन्फिडन्स बिल्ड झाला असेल. उत्कृष्ट अशी फलंदाजी सुबोध याच्याकडून. या षटकाचा दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा टाकण्यात प्रयत्न, पण डॉट. तिसरा चेंडू आणि तेवढाच उत्कृष्ट असा फटका सुबोध कडून आणि 1 रन धाव काढण्यात यशस्वी. रोहित पुन्हा एकदा सज्ज आणि सुंदर असा फटका. कौशल अतिशय अगदी पुल शॉट मारण्याचा प्रयत्न आणि 2 रन डिक्लेअर.
अतिशय गच्चाळ आणि खराब असा निर्णय रोहित त्याच्याकडून रनआउट करण्याचा प्रयत्न, पण एक अवांतर धाव देऊन बसले. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट सुबोध आणि कौशल. या ओव्हरमध्ये धाव फलकावर धाव संख्या 13. या ओव्हरची समाप्ती. धाव फलकावर धाव संख्या 13. उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना आपण ते पाहतोय UIC इमर्जिंग्स कडून सुबोध आणि कौशल यांच्याकडून. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना त्यांचे आता प्रयत्न. आजच्या दिवसाचा दुसरा सामना UIC ज्युनियर्स वर्सेस UIC इमर्जिंग. पुढील नवीन गोलंदाज संघाचे अनुभवी असे खेळाडू आणि संघाचे कर्णधार अंकित कदम आपल्या संघाचे दुसरे षटक घेऊन येत आहेत. सामना करतोय सुबोध. पाहूया दोन्ही खेळाडू आपल्या संघाला विजयी करण्यासाठी काय करतात ते. उत्कृष्ट असा चेंडू आणि तेवढा सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने सुबोध याच्याकडून आणि 1 रन काढण्यात यशस्वी. पुढील या षटकाचा दुसरा चेंडू सामना करतोय कौशल. अंकित कौशल्यानं बीट करण्यात यशस्वी. अगदी बॉल करकचून बाजूने निघून गेला. सुंदर असा फटका कौशल्याच्याकडून आणि तेवढीच सुंदर अशी झेल. बाबू प्रथमेश जाधव याच्याकडून. संघासाठी चांगली फलंदाजी करताना कौशल डगआउट कडे जाताना. धाव फलकावर धाव संख्या 14. दोन्ही संघाची नोंद घ्यावी. पुढील फलंदाज स्वतः कर्णधार उत्कृष्ट असे आक्रमक फलंदाज संकेत दादा आयरे, माझे मोठे बंधू. पाहूया संकेत दादा आपल्या संघासाठी संघाला विजयाकडे नेण्यासाठी काय करतात. अंकित सज्ज. पुन्हा एकदा सामना करतील संकेत. सुंदर असा चेंडू, पण संकेत दादा 1 रन काढण्यात यशस्वी. त्यांना 1 रन काढून समाधान मानावे लागेल. सुंदरसा चेंडू अंकित याच्याकडून आपल्या अनुभवाचे प्रदर्शन करताना. अतिशय अनुभवाचे खेळाडू अंकित. संकेत दादाच्या संघाला UIC इमर्जिंगला 19 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. अंकित सुबोधाला 2 बॉल डॉट करण्यात यशस्वी. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा टप्पा, सुंदर अशी लाईन. अंकिताच्या अनुभवासाठी अनुभव काय असतं हे त्यांनी दाखवून दिलंय.
दोन्ही संघाने याची नोंद घ्यावी की 18 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. पण अजून 4th ओव्हर बाकी आहे. सामना कुठेही चेंज होऊ शकतो. धाव फलकावर धावसंख्या 15, 2 ओव्हर 1 विकेट. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा तरुण तडफदार विपुल जोशी, खास दुबईवरून या सामना खेळण्यासाठी इथे आलेले. सुंदर असा चेंडू आणि सुंदर अशी कॅच. चांगलासा फटका मारला होता दादानी, पण तेवढी चांगली कॅच घेण्यात विपुल दादा यशस्वी. अतिशय महत्वाची अशी विकेट त्यांनी घेतलेली आहे पहिल्याच त्यांच्या षटकातल्या चेंडूमध्ये. या मैदानातील सर्व खेळाडूंना मी अभिमानाने सांगू इच्छितो की विपुल दादा खास हा सामना खेळण्यासाठी दुबईवरून आलेले आहेत. USC इमर्जिंग्सना विनंती की आपला पुढील फलंदाज लवकरात लवकर इथे पाठवावा. आपल्याकडे वेळेचे बंधन आहे. रोहित सुतार कृपया. पुन्हा एकदा नवीन फलंदाज इमर्जिंग प्लेयर गौरव राजपूत. सुंदरसा चेंडू, पण पंचांचा डॉट बॉलचा इशारा. गौरव राजपूत यांना आपल्या चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन दाखवण्याची गरज आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा विपुलदा गौरवाला बीट करण्यात यशस्वी. गौरव यांना लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून खेळण्याची आवश्यकता आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. सुंदरचा फटका आणि पंचांचा 2 रनचा इशारा. चांगला कॅच पकडण्याचा प्रयत्न हर्ष यांच्याकडून, पण थोडेसे डगबगले तिकडे आणि कॅच सुटली गौरव राजपूत यांची. धाव फलकावर धावसंख्या 18 रन 2 विकेट. या षटकातला शेवटचा चेंडू. सामना करतोय सुबोध. आतापर्यंतची चांगली फलंदाजी सुबोध याच्याकडून पाहूया. या चेंडूवरती ते रिस्क घेतात की चांगला असा फटका, अतिशय सुंदर असा 1च्या दिशेने आणि 2 रन काढण्यात यशस्वी. आणि त्याचप्रमाणे या ओव्हरची समाप्ती. धाव फलकावर धावसंख्या 20. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी की 12 चेंडूमध्ये 20 रनांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पण ही 4थी ओव्हर, निर्णायक ओव्हर, इथे 50-50 ओव्हर असेल ही.
जर UIC इमर्जिंग्सनी 16 रन मारले तर त्यांना ॲडिशनल 8 रन मिळतील आणि 16 रन मारण्यात अपयशी झाले तर जेवढे धावा झाले त्याचे 50% रन कापण्यात येतील. पुन्हा एकदा नवीन तरुण तडफदार अतिशय तेज तर्रार गोलंदाज सिद्धेश पांगरेकर सामना करतोय गौरव राजपूत. या षटकाचा पहिला चेंडू आणि गौरवाला बीट करण्यात यशस्वी आणि एक अवांतर एक धाव. या सामन्याचा दुसरा चेंडू घेऊन येतोय सिद्धेश सामना करतोय गौरव आणि तेवढा सुंदरसा फटका कव्हरच्या दिशेने तेवढीच गच्चाळ अशी क्षेत्ररक्षण आणि गौरव 2 रन काढण्यात यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट गौरव आणि सुबोध. सुंदरसा फटका गौरव याच्याकडून 2 रन काढण्यात यशस्वी. बॉलिंग एंडवर सिद्धेश पांगरेकर माझे छोटे बंधू उत्कृष्ट असे आपल्या अनुभवाचे प्रदर्शन करताना या सामन्यामध्ये या षटकामध्ये रनआउट करण्याचा प्रयत्न सिद्धेश आणि ते यशस्वी. गौरव राजपूतांना डगआउट कडे पुन्हा जावं लागेल. सुंदर अशी बॉलिंग सुंदर असे क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज रुपेश सोडे चे चांगले मित्र चांगले असे गोलंदाज आणि फलंदाज ऑलराऊंडर असे प्लेयर पाहूया आपल्या संघाला विजयी करण्यासाठी किती प्रयत्न करतात ते. सध्या स्ट्राईक वरती सुबोध आतापर्यंतची चांगली बॅटिंग पाहूया सुबोध काय करत आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. षटकातला चौथा चेंडू आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक अवांतर धाव. साईड चेंज करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न सामना करतोय सुबोध आणि एक सुंदर असा बॉल सुबोधाला बीट करण्यात यशस्वी. या ओव्हरमध्ये सामना कधी पलटू शकतो. निर्णायक अशी ओव्हर आणि पुन्हा एकदा सिद्धेश कडून एक अवांतर धाव पंचांचा वाईड बॉलचा इशारा. सिद्धेश तरुण आणि अनुभवी असे खेळाडू फास्ट अशी बॉलिंग टाकतात ते. पुन्हा सिद्धेश सज्ज सामन्यातला 5वा बॉल घेऊन सामना करतोय सुबोध. सुंदरचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि कॅच सुटलेली आहे इकडे अंकित त्यांच्याकडून आणि एक अवांतर धाव. या सामन्याचा माफ करा या षटकाचा शेवटचा चेंडू. सध्या धावफलकावर धावसंख्या 26. या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया सुबोध. सुंदर असा फटका
पाहूया कॅच होती की षटकार जातो आणि तेवढाच चांगला झेल अनुभवी खेळाडू धीरज पाटील यांच्याकडून सुबोध यांची विकेट घेण्यात सिद्धेश यशस्वी. या षटकामध्ये 6 रन आले होते. 50-50च्या रूल नुसार 3 रन कमी होऊन धावफलकावर धावसंख्या 23. लास्ट ओव्हर. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी की या 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता UIC इमर्जिंगला. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज हर्ष आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सज्ज. त्याचा सामना करेल रुपेश सोडी. तरुण आणि आक्रमक असे फलंदाज रुपेश. माझे मित्र. नॉन स्ट्राईक एंडवर चिकू. चांगली अशी बॅट फिरवली पण बॉलला कनेक्ट करण्यात अयशस्वी. हर्ष रुपेशला बीट करण्यात पहिल्याच चेंडूमध्ये यशस्वी. या षटकातला दुसरा चेंडू तेवढाच चांगला फटका. कदाचित कॅच होऊ शकते आणि अंकित त्याच्याकडून सुंदर असा झेल आणि रुपेश ना पवेलकडे जावं लागेल. चांगली अशी बॉलिंग, चांगली अशी फिल्डिंग UIC ज्युनियर्स कडून. आणि बॅटिंग साठी इथे थोडी मस्ती करताना आपले प्लेयर्स दिसत आहेत. नवीन फलंदाज अनुभवी सचिन बारे. लोकांना मॅक्सवेल बारे म्हणून असे ओळखले जाते. पंचकृषीतील नावाजलेले खेळाडू, उत्कृष्ट असे ऑलराऊंडर प्लेयर. पुन्हा एकदा हर्ष सज्ज. सामना करेल सचिन दादा आणि हर्ष बॉल बीट करण्यात यशस्वी. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी की 3 बॉलमध्ये 17 रनांची आवश्यकता हा सामना विजयी होण्यासाठी. सुंदर असा चेंडू हर्ष कडून आणि सचिन त्रिफळाचीत. पुढील सामन्यासाठी दोन्ही पुढील संघांनी तयार राहायचंय. प्रकाश स्पोर्ट्स क्लब आणि UIC सिनियर्स दोन्ही संघांनी पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. चांगली अशी बॉलिंग हर्ष याची. कदाचित मॅडन ओव्हर होऊ शकते ही. 5 बॉल. या षटकातला शेवटचा चेंडू. सामना करेल श्रेयस पाडावे. पाहूया एका चेंडूमध्ये 17 धावा काढू शकतो की नाही. उत्कृष्ट अशी ओव्हर, मेडन ओव्हर हर्षाच्याकडून आतापर्यंतची सगळ्यात चांगली ओव्हर. 2 विकेट आणि मेडन ओव्हर. अशाच प्रकारे UIC
शुभेच्छा विजय संघाला खूप खूप शुभेच्छा. पुढील सामना